आम्ही मुलाला फोन करायला सांगितला होता, पण त्यांनी कोणाला केला माहित नाही. असं पट्टीवरती लोक असतात ना वॉचमन, त्यांना केला होता. एरोप्लेन ती वरची. मावशी, आणि काय पाहिलं तुम्ही? आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच ती. त्यांनी उतरायचा प्रयत्न केला, पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं, पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाटण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी नाही, चेहरा तर काही दिसत नव्हता, पण पूर्ण पांढरा शपथ माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती. 2 बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरलेलो.